हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट. आणि आज मी तुम्हाला ज्या स्त्रिया 35+ असतील, 40+ असतील, इव्हन त्या 50+ जरी असतील ना, तर मी आजचा जर मेकअप जर त्यांनी बघितला माझा हा व्हिडिओ, तर ते नक्कीच सिंपल पद्धतीने दाखवलेला आहे आजचा व्हिडिओमध्ये मी मेकअप. तर तो बघितला त्यांनी तर नक्कीच त्या एकदम छान त्यांचा मेकअप करू शकणार आहेत आणि त्यांची जिथे जातील ना तिथे त्यांची वाह होणार आहे. कारण की काय होतं ना, आपली जी स्किन असते मॅच्युअर स्किन झाल्यानंतर, म्हणजे जसं 40+ आपण होतो ना, तर आपोआपच आपल्या जी स्किन असते तिच्यावरती ड्रायनेस येतो किंवा रिंकल्स पडून जातात किंवा आय सर्कल म्हणजे डार्क सर्कल वगैरे होऊन जातात. तर ते म्हणजे ते लपवण्यासाठी किंवा हाईड करण्यासाठी आपण मेकअप करतो. कारण मेकअप केल्यानंतर काय होतं ना, थोडासा का असे ना आपला कॉन्फिडन्स जो असतो ना तो वाढतो. कारण की मेकअप केल्यानंतर थोडंसं असतं जे काही डार्क सर्कल किंवा डार्क म्हणजे आपले इथे काळे वर्तुळ जर झालेले असतील तर ते थोडेसे हाईड होऊन जातात आणि त्याच्यामुळे आपला मेकअप आणि आपला चेहरा एकदम थोडासा का असेना मेकअपनी सुंदर दिसतोच. म्हणून तुम्ही मेकअप जर केला ना तर खरंच खूप छान दिसता. आणि भरपूर स्त्रियांना मी बघितलं आहे की 40+ झाल्यानंतर ना तर स्वतःकडे पण जास्त लक्ष देत नाही आणि कुठेही पार्टी फंक्शनला असं जात असताना तर मेकअप वगैरे पण जास्त करत नाही. का तर त्यांना मेकअप पण येत नसतो आणि त्यांना वाटतं ना आपण काय हे असं लावून घ्यायचं आणि ते चांगलं नाही दिसणार आणि डार्क मेकअप वगैरे, तर म्हणून त्या करत पण नाही. तर म्हणून आज मी तुम्हाला थोडासा मेकअप छान पद्धती समजून सांगितलेला आहे. आणि मेकअपचे प्रोडक्टसुद्धा 500च्या आतच आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही ब्रशची गरज नाही आहे. जास्त हेवी मेकअप जे काही प्रोडक्ट्स हे असतात ना एकदम रेंजच्या, आपल्या मिडल क्लास लोकांच्या रेंजच्या बाहेर, ते सुद्धा तुम्हाला घेण्याची गरज नाही. सगळे प्रोडक्ट एकदम 500च्या आतच आहेत आणि त्याच्यातच तुम्हाला हा मेकअप करायचा. एकदम सुंदर असा ग्लोईंग मेकअप तुमचा होऊन जाणार आहे. तर काय असतं ना, आपलं भरपूर एज वगैरे आपली 40+ जेव्हा आपण होऊन जातो तर आपल्या चेहऱ्यावरती जी शायनिंग वगैरे पण चालली जाते आणि आपल्याला थोडंसं मेकअप वगैरे केला ना तर आपण आपली स्किन एकदम बघू शकता तुम्ही किती छान. आता माझं सुद्धा एज 30+ आहे, 35+ आहे सॉरी. तर तरीसुद्धा बघू शकता तुम्ही मी खूप सारे जे काही प्रोडक्ट वगैरे लावते ना तर ते खूप कमी प्रमाणात लावते. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपली स्किन थोडीशी का असे ना छान दिसण्यास मदत होते. आपल्याला एकदम हिरोईनसारखा मेकअप नाही करायचा, तर आपल्याला स्वतःला आपण छान दिसण्यासाठी आपल्याला मेकअप करायचा असतो. तर चला आपण जास्त वेळ नाही करता मेकअपला सुरुवात करूया. चला, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलवरती व्हिजिट केलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी छोटीशी बेल आयकॉन आहे ना तिला प्रेस करायला किंवा हिट करायला अजिबात विसरू नका. कारण की जेव्हा मी असे छान व्हिडिओ घेऊन येते ना तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माझे असतात आणि ते तुम्हाला खूप सारी हेल्प करू शकतात आणि ते म्हणून तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला चॅनल लवकर सबस्क्राईब करा. पण तुम्ही मेकअप करताना तर तेव्हा तुमचा चेहरा कधीही फ्रेश असायला हवा. म्हणजे तुमच्या स्किनवरती जे ऑइल वगैरे येतं ना ते क्लीन असायला हवं. तुम्हाला सगळ्यात पहिले CTM ही स्टेप वापरायची आहे. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. हे तुम्हाला 3 स्टेप वापरल्यानंतरच मेकअप करायचा आहे. त्याने काय होतं ना, आपली स्किन केअर पण होऊन जाते आणि त्याच्यानंतर जो काही मेकअप आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो ना तो एकदम छान आणि सुंदर मेकअप आणि फ्लॉलेस मेकअप दिसण्यासाठी, ग्लोईंग मेकअप दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते. म्हणून तुम्हाला ह्या 3 स्टेप पहिले करायचे आहेत. तर मी आता छान माझा असा चेहरा फेस वॉशनी मस्त असं स्वच्छ धुवून आलेली आहे. कारण की खूप सारं ऑइल वगैरे आपल्या चेहऱ्यावरती असतं म्हणून. तर आता फक्त माझ्या चेहऱ्याला मी काहीच अप्लाय केलेलं नाही आहे, कारण की तुम्हाला मेकअप ट्युटोरियल दाखवायचं आहे म्हणून. तर आता ही बघू शकता, ही पॉन्ड्सची माझी ही लाईट मॉइश्चरायझर ही जी क्रीम आहे ही खूप छान आहे. तर ही मी अप्लाय करते आहे. तुम्ही बघू शकता एकदम लाईटवेट क्रीम आहे. हे मॉइश्चरायझर माझ्या स्किनला सूट होतं म्हणून मी ही करते. जे तुमच्या स्किनला जे मॉइश्चरायझर सूट होत असेल ते तुम्ही तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता. मॉइश्चरायझर छान तुमच्या स्किनमध्ये मुरू द्यायचं आहे तुम्हाला. कारण की जोपर्यंत आपली स्किनमध्ये हे मॉइश्चरायझर मुरत नाही ना तोपर्यंत बघू शकता तुम्ही स्किनवरती छान असं मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आपोआपच स्किनमध्ये थोडंसं का असे ना ग्लो येतोच. मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे माझ्या स्किनवरती. तर आता मी हे रेनेचं एव्हरीडे जे प्रायमर आहे ना ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. प्रायमरमुळे काय होतं ना, जे आपले ओपन पोर्स असतात ना तर ते लॉक होण्यास मदत होते. आणि जे काही म्हणजे मेकअप केल्यानंतर कुणाला पिंपल्स येणं वगैरे असे जे काही म्हणजे समस्या असतात ना तर त्या होत नाही आणि रॅशेस वगैरे येत नाही. म्हणून आपलं प्रायमर अप्लाय करणं खरंच खूप गरजेचं असतं आणि त्याच्यावरतीच आपल्याला मेकअप नंतर
म्हणजे लावायचा असतो. आता माझ्याकडे हे पण प्रायमर आहे आणि हे पण लॅक्मीचं आहे. तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी लॅक्मीचं प्रायमर खूप जास्त वापरते, पण आता हे थोडं संपलेलं आहे म्हणून मी नवीन एव्हरीडेचं आता उन्हाळ्यासाठीचं हे प्रायमर घेऊन आलेली आहे, कारण की हे खूप छान आहे म्हणून. आणि ते पण लॅक्मीचं पण खूप छान होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, मी एकदम थोडंसं घेतलेलं आहे, बघू शकता. आणि हे आपल्याला जिथे जिथे आपले ओपन पोर्स वगैरे असतात ना, तिथे हे आपल्याला अप्लाय करायचं आहे. असं इथे नाकावर वगैरे भरपूर जणांना असे ओपन पोर्स असतात, कारण की जे पिंपल्स वगैरे गेल्यानंतर नाही का असे थोडेसे ओपन पोर्स होऊनच जातात. आणि जेव्हा आपली स्किन ही मॅच्युअर होते ना, तर तेव्हा आपली स्किनमध्ये थोडासा डलनेस येतो, रॅशेस वगैरे पण जास्त येतात आणि ना ती स्किन काळवटते. आपल्याला फक्त असं त्याला मुरवायचं नाही. जसं आपण मॉइश्चरायझर असं म्हणजे स्किनमध्ये आपण मुरवतो, तर तसं आपल्याला हे मुरवायचं नाही, फक्त आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपण मेकअप केल्यानंतर आपल्या कुठलाही प्रॉब्लेम आपल्या स्किनवरती व्हायला नको, म्हणून आपल्याला हे करायचं आहे. प्रायमर मी छान लावून घेतलेला आहे चेहऱ्यावरती. आणि आता माझा शेड आहे हा लॅक्मी. ते लॅक्मीचं मी फाउंडेशन वापरते. तुम्हाला जर लॅक्मीची CC क्रीम वापरायची असेल किंवा पॉन्डची BB क्रीम वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, आणि तसाही तुम्ही मेकअप करू शकता. पण आपल्याला लग्नासाठी जायचं आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे, जर तुम्हाला फाउंडेशन अप्लाय करता येत नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही CC क्रीम BB क्रीमसुद्धा वापरू शकता. पण मी आज थोडासा हेवी म्हणजे लग्नासाठी जो मेकअप दाखवते म्हणून मी थोडं फाउंडेशनचा यूज करते. आणि फाउंडेशन वापरणं पण काही एवढं अवघड नाही आहे, एकदम सिम्पल आहे. तर याच्यामध्ये असं मी फाउंडेशन इथं अप्लाय करून घेते, तुम्ही बघू शकता. एकदम थोडंसं प्रोडक्ट मी घेतलेलं आहे याच्यामध्ये, कारण की काय होतं ना, आपण जेव्हा केव्हा मेकअप करतो ना, जी मॅच्युअर स्किन असते तेव्हा तर आपण जास्त प्रोडक्ट लावले ना तर तो मेकअप एकदम केकी पण दिसतो आणि आपल्या चेहऱ्यावरती ते सूट पण नाही होत, कारण की आपली स्किन ही मॅच्युअर झालेली असते म्हणून. आणि इथे जे म्हणजे इथे रिंकल्स वगैरे येतात ना, तिथे आपला जो प्रोडक्ट लावतो ना तर त्याच्यानंतर अशा लाईन्स वगैरे पडून जातात त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त मेकअप प्रोडक्ट यूज केलं तर. आता हे ब्लेंडर मी घेतलेलं आहे आणि याला मस्तपैकी असं पाण्यामध्ये बुडवून असं मस्त सोक करून घेतलेलं आहे, असं पिळून घेतलेलं आहे. आणि आता हे रेडी झालेलं आहे मेकअप ब्लेंड करण्यासाठी, म्हणून मेकअप मस्त असा छान याने ना ब्लेंड होतो. तसंच आपल्याला डॅब डॅब करायचं आहे मस्त. तेच प्रोडक्ट मी इथं मानेला पण लावून घेते थोडंसं. खूप कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप करते. जर तुम्ही अशा पद्धतीने जर मेकअप केला ना तर अजिबात तुमचा मेकअप हा काळा पण नाही पडणार आणि तुमची स्किन एकदम सुंदर आणि एकदम छान पण दिसेल आणि तुमच्या स्किनला पण काही रॅशेस वगैरे असं काहीच होणार नाही जर तुम्ही अशी स्किन केअर केली त्याच्यानंतर मेकअप केला तर. आता तुम्ही बघू शकता मी असं छान फाउंडेशन माझ्या स्किनवर अप्लाय करून घेतलेलं आहे. तर आता फाउंडेशन अप्लाय झालेलं आहे आपलं. तुम्ही डोळ्याजवळ आय सर्कल असतात तर सगळ्यांना ब्लॅक म्हणजे जिथं काळवटपणा आलेला असतो तर तो लपवण्यासाठी आपण कन्सिलरचा यूज करणार आहे. तर हा स्यूज ब्युटीचा इथं कलर कॅरेक्टर आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हा पण शेड आहे हा पण आहे, पण मला एवढं काही म्हणजे मी लावणार नाही आहे. जर जास्त पिगमेंटेशन राहिलं असतं किंवा इथं डार्क सर्कल राहिले असते तर मी लावलं असतं. तर आता फक्त मी माझ्या स्किन टोनशी जो मिळतो ना तर तोच मी इथे अप्लाय करते डोळ्यांजवळ, की जे काही माझं काळवटलेलापणा असेल थोडाफार ना तर तो हाईड होऊन जाईल, लपून जाईल म्हणून इथे पण लावते थोडंसं. कारण की नाही इथे आपण आईज मेकअप पण थोडासा करणारे लाईट करणारे पण करणार आहोत म्हणून आपल्याला थोडंसं लावायचं आहे. आणि जिथे जिथे तुमची होटाजवळ वगैरे हे कन्सिलर आहे थोडं इथे, आणि जिथे तुम्हाला काही पिंपल्स वगैरेचे डाग असतील तर तिथे तुम्हाला हे छान असं लावून घ्यायचं आहे. ओके, खूप सिंपल मेकअप आहे बघू शकता तुम्ही. आणि यालाच आता ह्या साईडने मी ब्लेंड करते एकदम छान. तर तिथेच आपल्याला असं ब्लेंड करायचं आहे, असं पूर्ण असं त्याला घासायचं नाही आहे अजिबातच. तुम्ही बघू शकता आता खूप छान पद्धतीने एकदम लावलेलं आहे आपण. आणि असं जर आपण घसलं ना तर ते प्रोडक्ट इकडे तिकडे होऊन जातं, म्हणून आपल्याला तसं नाही करायचं आहे. जे प्रोडक्ट जिथे लावायचं तिथेच लावायचं असतं, नाहीतर मग ते वेगळाच मेकअप होऊन जातो आपला. फाउंडेशन पण लावून झालेलं आहे, कन्सिलर पण लावून झालेलं आहे. आता मी हा लिप बाम लावते आहे, हा पण रेणीचाच आहे, एव्हरीडेचा आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान आहे आणि होठं यांनी ना होठं खूप छान मॉइश्चराईज होतात आणि दिवसभर हा टिकतो. बघू शकता तुम्ही लावल्यानंतर असं वाटतं की लिपस्टिक वगैरे लावलेली का,
तर नाही, मी लिप्स तुमच्यासमोरच मी अप्लाय केला, बघू शकता खूप छान आहे. आणि ना 24 आवर आपले होठ एकदम छान राहतात, मॉइश्चराईज राहतात एकदम छान. तर मी आता हा अप्लाय केलेला आहे, कारण की आपण बाकीचा मेकअप करेपर्यंत ना आपले होठ एकदम छान अशी मॉइश्चराईज होऊन जाते. आपण फाउंडेशन लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर कन्सिलर लावलेलं आहे, तर आपला थोडंसं काय असते ना, तर मेकअपमध्ये असं चिपचिप असं वाटतं आपल्याला. जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण लावू शकता किंवा अशी लूज पावडर पण लावू शकता. तर ही लूज पावडर मी माझ्या चेहऱ्यावरती आता जिथे आपण म्हणजे पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करते, जेणेकरून ना आपल्या मेकअपवरती म्हणजे असे ना लाईन्स वगैरे नाही पडणार किंवा पॅची वगैरे मेकअप नाही दिसत मग म्हणून. कारण की मला इथे जास्त घाम वगैरे येतो, ह्या साईडला जो असतो ना इथे मला जास्त म्हणजे घाम खूप येतो, म्हणून मी तिथे नेहमी कॉम्पॅक्ट पावडर लावते किंवा मग लूज पावडर अशी लावते. पण मला आता ही कॉम्पॅक्ट पावडरच आवडते. थोडंसं म्हणजे मी थोडा मॅच्युअर स्किनचा म्हणजे मेकअप दाखवते म्हणून मी आज कॉम्पॅक्ट पावडर नाही लावलेलं, मी फक्त लूज पावडर लावलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपला मेकअप फक्त सेट होईल व्यवस्थित असं म्हणून. तर आता माझा मेकअप सेट झालेला आहे. काजळ पेन्सिल आहे, तर मी ही काजळ पेन्सिल लॅक्मेची आहे, तर ही मी माझ्या डोळ्यांवर लावते, काजळ लावून घेते. तुम्हाला इनर कॉर्नर ते आउट कॉर्नरपर्यंत एकदम सुंदर असं काजळ तुमच्या डोळ्यांना लावून घ्यायचं आहे. काजळ लावून घेऊया व्यवस्थित असं. काजळ लावल्याने आपले डोळे एकदम छान सुंदर आणि मोठे दिसण्यास मदत होते, म्हणून आपल्याला काजळ लावायचं आहे. काजळ लावून झालेला आहे, तर आपण आता आईचा मेकअप करणार आहे, तो पण सिंपल पद्धतीने. तर आता हे बघा, हे नायकाची पॅलेट आहे. ही खूप म्हणजे ज्यांना काही जास्त मेकअप येत नाही किंवा बिगिनर्स असतील ना, तर त्यांच्याकडे ही पॅलेट असणं खूप गरजेचं आहे, कारण की याच्यात जास्त शेड वगैरे पण नाही आहे. तुम्ही सिंपल आय मेकअप लगेचच पटकन करू शकता. तर याच्यातला मी हा शेड घेते आहे, हा वाला. आणि बघू शकतो मी बोटांनीच लावून दाखवते. जर तुमच्याकडे ब्रश नसेल ना, तर बोटांनी सुद्धा खूप छान अप्लाय होतो, खूपच सुंदर अप्लाय होतं. फक्त आपल्याला त्याला व्यवस्थित अप्लाय करता यायला पाहिजे. बघू शकता एकदम ब्रश सारखंच अप्लाय झालेला आहे. आणि हा थोडा डार्क कलर आहे ना, तर तो मी इथं आउट कॉर्नर जे आहेत ना आपले तिथे अप्लाय करते. बघू शकता आता लावलेला आहे. आणि हा थोडासा शिमरी म्हणजे शेड आहे, तर इथे तुम्हाला इथे म्हणजे मध्यभागी जो असतो ना आपला डोळ्यांचा, तर तिथे तुम्हाला अप्लाय करायचं, जेणेकरून तुमचा मेकअप एकदम परफेक्ट होऊन जाईल. बघू शकता शिमरी शेड येऊन जाईल. आणि प्रत्येक साडीमध्ये आपण लग्न समारंभाच्या साडीमध्ये बघतो ना, तर थोडीफार जरी वर्क असतंच, तर त्याच्यावरती हा शेड खूप सुंदर दिसतो. गोल्डन शिमरी आहे ही, गोल्डन शिमरी असल्यामुळे ना खूप सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता आता आईज मेकअप किती सुंदर दिसतो आणि साडीवर पण एकदम ॲक्युरेट जातोय, मॅच होतो. तुम्ही हा आईज मेकअप कुठल्याही ड्रेसवर वगैरे करू शकता, खूप सुंदर दिसणार आहे तुमचा मेकअप. रो सेट करून घेणार आहोत, तर ही कलर स्क्वीनची आयब्रो पेन्सिल आहे, खूप छान आहे ही पण. हिला बघू शकता असं कोम आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. आणि ह्या कोमने आपल्याला पहिले असे आपले आयब्रो सेट करून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतरच आपण आपल्या आयब्रो सेट करायचे असतात आपल्याला. आणि कधीही तुम्हाला कुठल्याही ब्लॅक कलरची पेन्सिल नाही यूज करायची. जो तुमचा ॲक्च्युली तुमच्या आयब्रोचा शेड असतो ना, तो ब्राऊन वगैरेच असाच असतो. आणि ब्लॅक कलर जर आपण यूज केला ना, तर एकदम फेक दिसतो आणि कळून जातं समोरच्याला की हिने आयब्रो पेन्सिल अप्लाय केलेली आहे. म्हणून आपल्याला म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे जो काही काळा कलर असतो, ब्लॅक कलरची जी असते ना, तर ती अजिबात घ्यायची नाही. तुम्हाला ब्राऊन कलरचीच अशी आयब्रो पेन्सिल घ्यायची आहे. आणि बघू शकता आता किती छान माझ्या आयब्रो अशा छान सेट झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या आयब्रो अशा छान सेट करते. जोपर्यंत आपण आपल्या आयब्रो सेट करत नाही ना, तोपर्यंत आपला मेकअप लुक हा चांगला असा दिसतच नाही. काजळ लावलेला आहे म्हणून मी आता आयलायनर हे स्किप करते, कारण की भरपूर जणांना ज्या काही 40+ ज्या आहेत ना गृहिणी, तर त्यांना आयलायनर लावायला जास्त जमत नाही आणि कॉन्टरिंग करायला पण जास्त जमत नाही. मग ते मेकअप करताना ना काहीतरी वेगळंच होऊन जातं, किंवा आयलायनर लावताना ते मेकअपवरती कुठे लागलं तर मग ते कसं काढायचं हे सुद्धा त्यांना कळत नाही. म्हणून आयलायनर तुम्ही स्किपच करा, फक्त काजळ लावू शकता तुम्ही, आणि कॉन्टरिंग वगैरे चेहऱ्याची तुम्ही स्किप करा.
मस्करा, म्हणून मी स्किप केलेली आहे आज. आणि ना इथे ही जी डबल आपली जी चीन येते ना, तर तिथे तुम्ही थोडंफार कॉन्टरिंग जर तुम्हाला येत असेल थोडीफार करता तर इथल्या साईडलाच तुम्ही करा, नाही तर तुम्ही स्किपच करू शकता ती. आता आपण हा मस्करा आहे, तर हा मस्करा आपण लावून घेऊ. आता मस्करा लावल्याने काय होतं ना, तर म्हणजे आपलं जसं एज वाढलेलं असतं तर त्याच्यात काय होतं, आपल्याला ह्या ज्या पापण्या असतात ना आपल्या आयलॅशेस वगैरे, तर थोड्या कमी झालेल्या असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, मस्करा लावल्याने ते जास्त दिसत बाउन्सी, म्हणजे एकदम छान अशा घनदाट अशा ॲब्रो म्हणते सॉरी, आपल्या लॅशेस दिसतात. तर म्हणून आपल्याला मस्करा लावायचा आहे, अशा वरती पद्धतीने असं लावायचं मस्करा. मी असं छान मस्करा लावून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही लुक आता, म्हणजे लॅशेसचा किती सुंदर दिसतोय. डोळे पण खूप छान आणि मस्त दिसत आहेत आता. कारण की भरपूर सारे प्रोडक्ट ना आपल्या आयलॅशेसला लागून जातं. जेव्हा आपण फाउंडेशन लावतो आणि किंवा कन्सिलर लावतो ना, ते लागतं तर ते अजिबात आपल्या म्हणजे छान नाही दिसत मग लॅशेसवरती. तर त्याच्यामुळे ॲब्रो सेट करणं आणि मस्करा लावणं हे खरंच खूप गरजेचं आहे जेव्हा आपण मेकअप करत असतो. त्याला लावून झालेला आहे. तर आता फक्त आपल्याला ब्लश लावायचा. हा बघू शकता तुम्ही पिंक ब्लश आहे, हा पण इनसाईडचा ब्लश आहे. आणि खूप म्हणजे ना हे जेवढे पण मी आज तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेत ना, ते सगळेचे सगळे तुम्हाला 500च्या आतच मिळून जातील. आणि काही प्रोडक्ट एकदम खूपच कमी आहेत. तर इथे हा बोन असतो ना आपला, तर तिथेच तुम्हाला हा लावून घ्यायचा आहे ब्लश. आणि खूप कमी प्रमाणात लावलेला आहे. आणि बघा मी हातानेच अप्लाय करते व्यवस्थित असा. थोडं नाकाला आवडतं मला लावायला, म्हणून थोडंसं बघू शकता हातानेच किती सुंदर असं अप्लाय झालेलं आहे. आणि आता आपल्याला लावायचं आहे हायलायटर, जेणेकरून आपली स्किन एकदम ग्लोईंग दिसणार आहे आणि एकदम सुंदर आपला मेकअप दिसणार आहे. तर मी हे हायलायटर घेतले, थोडंसं घेतलं, एकदम किंचित असं घेतलेलं आहे. आणि ते जस्ट आपण जिथे ब्लश लावलं त्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं. असं छान लावलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने इथे एक लावायचं आहे. असं ब्लेंड करून घेतलेलं आहे मी. ते थोडं नाकावरती, इथे दोन्ही डोळ्यांचे थोडं इथं मध्ये बघू शकता तुम्ही. हायलायटर लावल्याने किती छान असं चेहऱ्यावरती ग्लोइंग येतोय माझ्या. आणि इथे थोडं लिप्सवरती. तर असं छान असं मी आता मस्तपैकी कन्सिलर लावून झालेलं होतं. त्याच्यानंतर आपण मस्तपैकी छान असं कॉम्पॅक्ट लावलं आणि त्याच्यानंतर आपण असं ब्लश लावलं आणि नंतर हायलायटर लावलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मेकअप किती सुंदर आणि गॉर्जियस दिसतोय. तर आता ही मी एलएन ब्युटीची ही जी लिपस्टिक आहे पिंक, तर ही लावती आहे माझ्या होटांवरती. बघू शकता मेकअप किती सुंदर आणि छान, एकदम सिंपल मेकअप आहे. काहीच याच्यामध्ये असे प्रोडक्ट मी वापरले नाही आज की जे तुम्हाला लावताच नाही येणार आणि ते तुम्हाला अप्लाय पण करता नाही येणार. छान अशी टिकली लावायची आहे जी चंद्रकोर आहे. हा मेकअप तुम्ही कुठल्याही फेस्टिवलसाठी करू शकता, फंक्शनसाठी करू शकता. आणि तुम्हाला कुठे बर्थडे पार्टीला जायचं असेल, मंदिरात जायचं असेल, तरीसुद्धा हा सिंपल मेकअप लुक आहे. याच्यात काहीही असं म्हणजे एकदम डार्क मेकअप नाही आहे. तर तुम्ही हा मेकअप कुठेही तुम्ही जाताना म्हणजे तुम्ही करू शकता. आणि खूप सिंपल आहे. आणि तुम्ही सिंपल म्हणजे हातानेच वगैरे, तुम्हाला ब्रशची पण जास्त काही गरज नाही. मी बघू शकता मी हातानेच मेकअप केलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर मेकअप तयार झालेला आहे.